शेतकऱ्याला फारसा प्रतिसाद नाहीये। ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय. जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे, शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार. शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत. पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याची सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये. म्हणजे ही महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे. तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे. मी आदळआपट करायला नाही आलो. माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे. जी कर्जमुक्ती म्हणतोय 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय ही तर मिळाली पाहिजे. पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही. आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही. उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना तर अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला. आता विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतला.